नमस्कार मंडळींनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर कालची 8 मार्च तारीख होती जागतिक महिला दिन, परंतु काल मी विश केली नाही तुम्हा सर्वांना. तुम्ही मला कमेंटद्वारे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. काल मी जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला विश नाही केली, म्हणून आज करत आहे. तुम्हा सर्वांना, ज्या पण माझ्या आई बहिणी मैत्रिणी आहेत, तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सर्व एवढे मला प्रेम देत आहात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. चला तर मग वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मीर खा ना बाई, का भावून राहिली? खाते अनारचे दाणे, खा. खाऊन घे बेटी, खाऊन घे. परिताई खाईल सगळे दाणे. चल खा खा खा. काऊन करते? खा ना बेटा, खा खा. नाही खात का? म्हणू का परिताईला? खा परिताई. परिताई सगळे दाणे संपव. हे नाही खात आहे ना? नाही नाही परी, खा बेटा, खा खा. तूच खा, खा बेटू. मीरला सर, मीरला खाते का? मीर खाते का? ताई चारून देतो म्हणते, खाते. खाऊन घे, खाऊन घे. ताईच्या हाताने खाऊन घे. मुक्का बाई कुठली करते. काऊन नाही खात? संपले काही दाणे यांचे जोडचे? नाही ना राधा, ते तर आहेत त्या कटोरीमध्ये तेवढे दाणे. हे तर मीर खातच नाही. आई चारून खाऊन नाही दिले तिला? चारून दिला तर खाते. कुठं बाबा, चारून देत होती तर नाही म्हणते, मान हलवते, करते. माझ्याही हाताने नाही म्हणते. परी चारून देत होती, तिलाही नाही म्हणते. थोडासा खाल्लं फक्त, 10-20 दाणे खाल्लं असेल. आता नाही म्हणत आहे. आई तिला हंबा वगैरे दाखवून ना चारले असते. खाते मग, हंबा वगैरे दाखवा लागते तेव्हा कुठं खाते ते. मीरला तर अनार आवडते ना, खाते ना. आज माहित नाही काऊन नाही खाऊन राहिली तर. पोट भरला असेल का खाल्ला नाही? बाबूजी सोबत बसली होती बाप्पा जेवण करायला. म्हणूनच राहू दे, नाही खात तर मग खाईल. हो, तिची इच्छा झाली तर खाते, नाही तर मग खातच नाही. नाही तर मग इकडे तिकडे फिरू फिरू तिला चरावं लागते, तेव्हा खाते ते. काय झालं परी? नाही नाही बेटे, तू खा तू खा तू खा. मी नाही खात. तेही नाही खाऊन राहिली, आता बेकार चिलून दिली. मलाही घे घे आजी म्हणते, आणि आता बघ तू आली ना तर तुलाही घे म्हणते. हो ना. तोतडा बाई, ह्या बली मम्मी करते. कधी चांगल्याने बोलायला शिकते तर माहित नाही परी. हो, हे तोतडाबाई आहे आणि हे मुकाबाई. काही पण बोललं तर हू करते. मान हलवायचं काम करते फक्त. हो ना आई, बोलेल की नाही की बस हुंच करेल? मुगी तर नाही होईल आई. नाही नाही राधा, मुकी नाही होत. बघ बाई, मीर तुला तुझी मम्मी म्हणते मुकी तर नाही होईल म्हणते. मुकी होशील का बाई तू? मुकी होशील? नाही म्हणते. नाही नाही म्हणते. सगळं समजते तिला. आई, लाडूचे पप्पा काही बोलले का तुम्हाला? का झालं तर? काहीच तर नाही बोलला मोहन. काही कोणती गोष्ट आहे का? का झाला? कोणी काही म्हटलं का? नाही नाही आई, कोणी काही नाही म्हटलं. म्हणून राहिली ना, काही बोलले का म्हणून. बापा का झाला? करून राहिली. सांग ना, कोणती गोष्ट आहे तर सांग ना. राधा, आई येतो मी. हो, आईला विचारलं नाही का? नाही नाही, तू बोलून घेशील ना. अरे का झाला? सांगाल का काही? हो, तुम्हीच बोला ना. अरे तर उशीर होईल ना मला दुकानामध्ये जायसाठी. का हो, तुम्हाला बोलली होती ना आईला विचारायला म्हणून. हेट बाई, हे दोघे जण ना कोणती गोष्ट आहे तर काही सांगतही नाही. लाडो, परी, बाय बाय बेटा. नाही नाही, आता नाही, आता नाही, आता ऊन आहे बेटा. मी येतो सायंकाळी, मग जाऊ भूर गाडीने. अरे वा, अनारचे दाणे खाऊन राहिली ना. खा खा बेटा. मोहन, कोणती गोष्ट आहे? का फुसूळ करत होते? सांग ना, कोणती गोष्ट आहे? राधा सांगते नाही, राधा सांगते. मी चाललो आता. नाही नाही, थांब आता 5 मिनिट थांब. तू सांग आता. यांना नाही, मी मगाशीच म्हटली होती आईसोबत बोला म्हणून. थांब मोहन, काही 5 मिनिटांना वेळ नाही होत. काही नाही आई, लाडोच्या वाढदिवसाबद्दल बोलत होतो आम्ही. अरे हो, कधी आहे? मीरचा वाढदिवस कधी आहे? मी तर तारीखही विसरून गेली. आई, परवाच आहे ना लाडूचा वाढदिवस. अरे, परवाच्याच दिवशी आहे का? बाई, मी तर म्हणली आता 8 दिवस आहे का वेळ. तर मग काही विचार केला का कसा वाढदिवस करायचा तर? हो आई, त्याच्याबद्दलच मी यांच्यासोबत रात्री बोलली. म्हटलं लाडूचा वाढदिवस करू आपण. आता हो म्हणाले. तुम्ही म्हटले आई वगैरे ना विचारून घ्याल. का बापा राधा, तू पण बोलू शकते ना एवढीशी गोष्ट. मला वाटलं कोणती दुसरी गोष्ट असेल, म्हणून म्हटली मोहनला थांब म्हणून. आई, हे का म्हणत आहेत? साधा करू म्हणत आहेत लाडूचा वाढदिवस. नाही, परीचा वाढदिवस चांगला जोरासोरात केला ना पहिला. आणि हिच्या बारसा शांतभाषीनच केला. तर मग आपण आता पहिला वाढदिवस चांगला जोरासोरातच करू ना. कशाला साधा सुद्धा करू? माझ्या ना लक्षातच नाही तारीख मीरच्या वाढदिवसाची. विचारेनच म्हणत होती राधा की कधी आहे वाढदिवस म्हणून. मी तर म्हणत होती 8-10 दिवस वेळच आहे बा म्हणून. माझा विचार होता मोहन कार्ड बिर्ड छापायचा म्हणून. नाही नाही आई, कार्ड बिर्ड कशाला लागतात?
हां कार्ड दिला असतास म्हटली. नाही आई, मोबाईल आहे ना, फोन वगैरे करून टाकायचा. आता परवाचाच वाढदिवस आहे, कार्ड बनवायला टाकला तरी एका दिवसात तर मिळून जातील म्हणा कार्ड. पण ते केव्हा देऊन होतील? हो तर तेच तर म्हणून राहिली मी, माझ्या लक्षातच नाही. परवाच्या दिवशी बोलतो म्हणले. हां मग कोण आली बाबा? हे शकुंतला आली घरी. तिच्यासोबत बोलत राहिले तर विसरली माझी आठवण. अहो ते एक काम करा, आई कार्ड म्हणून राहिले ना. राधा पर्वाचाच वाढदिवस आहे आणि का कार्ड लावली? कार्ड कुठं होते का? एका दिवसात तर मिळून जाते कार्ड. कार्डाच्या राहिला तर 8 दिवस पाहिजे ना त्याच्यासाठी. कार्ड द्यायसाठी 2-3 दिवस नाही लागत का? हो बाबा ऐका तर, कामानं आहे मी तर. का म्हणून राहिली? मी काय म्हणते, कार्ड बनवायची काही गरज नाही आहे. मोबाईलवरतीच मस्त कार्ड तयार करता येते आणि तोच मग व्हॉट्सअप करून द्या आणि फोन करून द्या की कार्ड पाठवला आहे म्हणून. आईची इच्छा आहे कार्ड बनवण्याची, असं केलं तर जमत नाही का? अरे वा राधा, मस्त आयडिया दिली तू तर. माझ्या लक्षातच नाही आलं असं. मग ऐकत नाही ना, काही नाही, वारलेच बोंबलला तुम्ही. मोहन मी काय म्हणत आहो, बाप रे बाप, किती ऊन झोमतेची आता. म्हणूनच तर म्हणलो तुला सकाळीच जाऊन वावरात म्हणून. आता कडक आली ना ऊन. हो ना, 11 वाजले नाही की ऊन झोमते. मग मी कसं 12 वाजेपर्यंत वावरात राहतो. मला नाही जमत का ऊन. हो आता तुम्ही रोज जाता ना वावरामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला ऊन नाही झोमत. आणि तुम्हाला म्हणते ना मी लवकर या म्हणून वावरामधून, 11 वाजे घरी काम नाही येत तर मग तुम्ही राहा म्हणते का तुम्हाला 12 वाजेपर्यंत तिथं वावरामध्येच? काम राहते म्हणून राहतो वावरामध्ये. हो पण ऊन झोमते ना, तर येऊन जायचं 11 वाजे नंतर, मग 3 वाजेकडे जात जा. तसंच करावं लागेल आता. आज नाही ऊन जास्त झोंबते. नाही तर का आता कडक आली आहे ना ऊन. अहो मी काय म्हणते, मोहन भाऊचा फोन वगैरे आला होता का तुम्हाला? नाही ना, नाही आलं बाबा फोन वगैरे. काऊन राधाने फोन नाही केला का? परवाच्या दिवशी आला होता राधाताईचा फोन, आता नाही आला बाप्पा. आता नाही आला तर आपण करून टाकायचा ना फोन. नाही हो तसे नाही म्हणत, मी करतेच फोन, पण आता लाडूचा वाढदिवस आहे की नाही परवा, त्याच्यासाठी आला होता का म्हटली फोन. काय म्हणते, परवा वाढदिवस आहे लाडूचा? हो ना, तुमच्या लक्षात नाही का? नाही, माझ्या तर लक्षात नव्हतं बाबा तारीख. त्याच्यासाठी विचारली मी, फोन आला होता का म्हणून भाऊचा, मोहन भाऊचा. नाही फोन वगैरे तर नाही आला. नाही मार, त्यांच्या इथले आता बाई म्हणत होते की नाही, वाढदिवस पहिला जोरासोरात करू. इथं बारसा झाला, पहिला वाढदिवस आम्ही जोरासोरात करू. आणि आता बघा, परवा वाढदिवस आहे पण काही समजतच नाही आहे, करतात की नाही करत. अरे करत असतील ना, वाढदिवस करतील नाही तर का, बोलवत नसतील, घरी घरी करत असणार. हो तसाच काही असेल म्हणून काही फोन वगैरे आला नाही ना त्यांचा. मी म्हटले वाढदिवस आहे, फोन येईल. आपल्या वावरातले कामं लवकर लवकर आटोपली बाबा मी. असं म्हणून दररोज सकाळी सकाळी येत होती वावरात नाही? नाही तर का, मला ना खूपच हौस होती लाडूच्या वाढदिवसाला जायचे. एकदम बेकार वाटून राहिलं मला आज. कालपर्यंत काही नाही वाटलं, पण आज सकाळपासून ना एकदम बेकार वाटून राहिला. काऊन बेकार वाटून राहिलं का? हो फोन वगैरे नाही आला ना त्याच्यामुळे. का शांत तू पण, आता घरी घरी करत असतील म्हणून फोन नाही केला. वाढदिवसही करणे तोंडाचे होते का? खर्च येतो ना. हो तर ते का कमी आहेत का? खर्च नाही करू शकत का 5-10 हजार रुपये? आणि का सगळ्यांनाच बोलवणे आवश्यक आहे का? मेन बोलवला तरी होते. तुम्ही तर असे बोलून राहिले की ते करूच नाही शकत वाढदिवस. आणि परीचा तर वाढदिवस केला होता ना, पहिला वाढदिवस चांगला जोरासोरात. परीच्या वाढदिवसाला बोलवला होता आपल्याला आणि गेलो पण होतो आपण परीच्या वाढदिवसाला. मग सांगा बरं, लाडूचा तर वाढदिवस केला पाहिजे ना. अहो मी काय म्हणते, बघू आपण फोन येते की नाही येत, आजच्या दिवस बघू. मग उद्या ना फोन लावते मी आणि म्हणते की आणायला पाठवते म्हणून तुम्हाला. मस्त आपण आपल्या घरी करू लाडूचा वाढदिवस जोरासोरात. ते नाही करत असणार तर. का शांता, कशी गोष्ट करून राहिली तू? का ना, तुम्ही पण नाही करणार का आपल्या भाचीचा वाढदिवस? अरे रे तसा नाही, वाढदिवस तर करू आपण, पण तू का म्हणते उद्या आणायला जाल म्हणते? उद्या घ्यासाठी जाईन, परवा वाढदिवस आहे, सगळं होऊन जाईल का मग एका दिवसामध्ये? अहो का करणेच का आहे? बोलावशील नाही कोणाला? बोलवू नाही तर का? आता मग जेवण बिवण नाही द्यावं लागेल का? नाश्ताच? अहो जेवण नाही देऊ तर आहेत ना माझ्या मैत्रिणी. ललिता आहे, इंदू आहे, माझी बहीण आहे कुंता, सगळं सांभाळून घेतात. स्वयंपाक बिंपाकाचा फक्त भाजीपाला वगैरे रेडी पाहिजे. तो का 2 तासामध्ये घेऊन आणून होते. आणि मला सांगा, वाढदिवसाला असे किती लोक येतात? आपल्या गावचे 10-20 आणि मेन बोलवू आपण, जास्तीत जास्त 10 जण होतील. इकडून तिकडून झाले 30 जण होऊन जातात. मग 25-30 लोकांचा का स्वयंपाक नाही करू शकत का? तर मग एक काम कर ना शांता, आताच फोन लावून घे. आताच फोन लावून घे तू आणि सांग की मी भाऊला पाठवतो म्हणून आणाय घ्यासाठी. का त्याच्यात वाट बघायची आहे सायंकाळपर्यंत ना उद्यापर्यंत? तसं असेल तर मग आजच घ्यासाठी चालला जातो ना मी. मस्त मुक्कामानं जातो, रात्रभर थांबीन, उद्या सकाळी येऊन जाऊ मग. हो बरोबर म्हटलं तुम्ही. तशीच करते मग, आताच लावून घेते फोन नाही का? हो आहे ना अक्का, मम्मी घरीच आहे. थांबा नेऊन देतो. कोणाचा फोन आहे सोनू? मम्मी अक्काचा फोन आलाय घे. हॅलो बोला
राधाताई. खूप लंबे आयुष्य आहेत तुमचे. आता तुमच्याच गोष्टी सुरू होत्या. तुमच्या भाऊसोबत आम्ही तुमच्याच गोष्ट करत होतो. हो का बहिणी? फक्त गोष्टच करता तुम्ही, फोन वगैरे तर करतच नाही. आठवण येते तर फोन नाही करत ना मग. आणि मी फोन करते तर फोन नाही उचलत तुम्ही. काय म्हणता ताई, कधी फोन केले होते तुम्ही? केली होती वहिनी, 1 तासाच्या आधी केली होती मी फोन. हो का? बरोबर आहे ताई. आम्ही ना वावरात गेलो होतो. आत्ताच झालंय, अर्धा तास आलो होतो वावरातून. आता आलो, हातपाय वगैरे धुतलो आणि चहा वगैरे पेलो ना, इथंच बसले आहोत. बाबा वहिनी चहा पेलो म्हणता, जेवण नाही केलं का? राधाताई सकाळी ना 8 वाजे गेलो आम्ही वावरामध्ये, तर थोडासा नाश्ता वगैरे केला होता. आता तुमच्या भाऊंना म्हटले जेवण करू, आता नाही म्हणाले. आधी चहा बनव म्हणाले, जेव म्हणाले मग 1 तासाच्या नंतर. मग कसे आहेत तुम्हाला तर माहित आहेत तुमचे भाऊ. चहा पाहिजे त्यांना. काय शांता काही पण सांगून राहिली? काय म्हणतात वहिनी भाऊ? आता मी सांगत आहे ना तुम्हाला, म्हणून राहिले, काही पण सांगून राहिले म्हणून. का म्हणते लाडो? कुठे गेली लाडो? आहे ना वहिनी, आईजवळ बसली आहे लाडो. तिचे बाबा गेले आता, रडत होती मस्त. मी येतो म्हणून. बोलते का मी येतो म्हणते? नाही बोलत नाही, पण जातो म्हणाले तर रडायला बसली. वहिनी मी याच्यासाठी फोन केली, तुम्हाला निमंत्रण आहे. कशाचं राहतात निमंत्रण? बापा वहिनी विसरले का तुम्ही? आता कशाचं निमंत्रण आहे तर कसं लक्षात राहील माझ्या? नाही वहिनी, असं होऊ नाही शकत. तुम्ही विसरू नाही शकत. पण राधाताई कशाबद्दल बोलून राहिल्या तुम्हाला माहित आहे वहिनी? मी कशाबद्दल बोलत आहे तर? का बापा ताई, मला का माहित आहे? आता तुम्ही विसरले तर झालं मग. लाडोच्या वाढदिवसाबद्दल बोलून राहिले का राधाताई? नाही ते का वहिनी? आहे ना, माझ्या लक्षात आहे. मी कशी विसरणार? तेच तर म्हटली बहिणी मी तुम्हाला की तुम्ही नाही विसरणार म्हणून. मला माहित आहे ना तुम्ही किती प्रेम करता लाडोवरती. तर या मग वाढदिवसाला. परवाला आहे वाढदिवस. बापरे राधाताई, मोठं लवकर निमंत्रण दिलं ना तुम्ही तर. परवाला आहे ना वहिनी? आता किती वाजले? आता 12 वाजले. आजचाही दिवस आहे, उद्याचा पण दिवस आहे. हो आहे वगैरे म्हणा. वहिनी तुम्ही म्हणत होते ना की तुमच्याच गोष्टी सुरू होत्या म्हणून. कशाच्या गोष्टी करत होत्या माझ्या भावासोबत? अरे राधाताई, आज गोष्टी सुरू होत्या. म्हटली परवाचा वाढदिवस आहे लाडोचा. अजून फोन वगैरे काही आला नाही बापा. म्हटली वाढदिवस करतात की नाही करत. माहित आहे राधाताई, आता मी फोन लावणारच होती तुम्हाला, तितक्यातच तुमच्या फोन आला. का सांगता वहिनी, फोन लावणार होती म्हणता? अरे बापा, खरं नाही वाटत असणार तर आपल्या भावांना विचारा. नाही वहिनी, तुम्ही म्हटलं ना तर खरंच असेल. हो, मी आज तर पाठवणार होते तुमच्या भावांना घ्यासाठी तुम्हाला. कशाला वहिनी? म्हटलं परवाचा वाढदिवस आहे, काही समजत नाही आहे. म्हटलं इथं करू बढिया वाढदिवस, तिथं नसतील करणार तर. नाही वहिनी, इथं वाढदिवस करणार आहेत. ते का झालं वहिनी, आईच्या लक्षातच नव्हती तारीख. आईंना असं वाटत होता की आहे बा 8 दिवस वेळ. असं का? मग आज आम्ही सांगितलं आईला की परवा वाढदिवस आहे म्हणून. आता मग म्हणायला बसले की फोन वगैरे काम नाही केले, आधी सांगायला नाही पाहिजे का? मग तशीच मी फोन लावले तर तुम्ही फोन नाही उचलले. आता मग या वहिनी, सगळेजण या. हो येऊ. राधाताई, अजून कोणाला सांगणे आहे का? कुंता वहिनीच्या इथे सांगून द्याल. ठीक आहे ना मग. हॅलो राधाताई. हॅलो बापा, काशाला फोनला? आवाज नाही येत आहे ना सोनू? मम्मी स्विच ऑफ झाला वाटते मोबाईल, चार्जिंग संपली त्याची. अरे तर सोनू, चार्जिंग वरही लागता नाहीत का फोन? घरी मोबाईल राहिला की बस. आता पूर्ण गोष्टही नाही झाला, मधातच फोन कटला. लाव बरं पटकन फोन, लाव बरं चार्जिंग वर. हो मम्मी देते. झोपली का राधा मीर? हो आई झोपली ना. झोपेसाठीच बिचडली होती. किती रडली बापा पोरगी, थांबत नव्हती. शांता मासीला लावली होती फोन, मग अशी बोलता कटला म्हणत होती ना. नाही लावली आई, तो मोबाईल ना स्विच ऑफ सांगत होता. मग लाडच किनकिन करायला लागली. आता म्हटली आधी झोपवून देते मग लावीन म्हटली. तुम्ही काहीतरी मग अशी म्हणत होते ना? मी का म्हणत होती, शांता मासीला सांगशील की ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगून देतील त्या. विचारत होती ना शांता मासी की अजून कोणाला सांगायचं आहे का म्हणून. हो आई वहिनी विचारत तर होत्या. हो तर मग एकीला सांगेल, दुसरीला नाही सांगेल तर बरं नाही वाटत ना. ठीक आहे ना ताई, मग तशी सांगेन मी. आणि राधा, मोहनलाही फोन करून मग आठवण करून देशील ना, ते कॅटरिंग वाल्याला सांगून देईल. नाही तर आपल्याच कामात बिझी राहील ना, सांगणार नाही. हो लावते फोन त्यांना पण. आई एक काम करा ना, तुम्ही इथं मीरजवळ थांबा, आराम करा. मी लावते फोन. हो ठीक आहे. तर मग ठीक आहे मंडळींनो, आता लाडोच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. तर तुम्हा सगळ्यांना निमंत्रण आहे, या मग लाडोच्या वाढदिवसाला. आणि कमेंट्स मध्ये सांगा की कशा पद्धतीने लाडोचा वाढदिवस करायचा. तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील ते शेअर करा. बरं तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली मग व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.